जय जय भवानी। सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्रिवार वंदन करतो, नमस्कार करतो। तसेच धर्मवीर संभाजी महाराज त्यांना सुद्धा मी वंदन करतो। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जन्मोत्सव आपण शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव का बरं मनवतो? कारण की महाराजांनी जे आपल्या महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानासाठी केले आहे ते खूप काही मोलाचे आहे। त्यांच्यामुळे आज आपण इथं बसलेलो आहोत आणि ते आपले प्रेरणास्त्रोत आहे। आणि मी जास्त काही बोलणार नाही, मी भावना सांगू इच्छितो। हा प्रोग्राम भाऊ आम्ही संस्थेच्या माध्यमातून घेतो आणि या कार्यक्रमाला हे 6वं वर्ष आहे महाराजांचे जे आपण जन्मोत्सव मनवतो। आणि आमची एक संस्था आहे छोटीशी, शिवसंकल्प सामाजिक बौद्धिक संस्था। त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध लोकोपयोगी कार्यक्रम आपण घेत असतो आणि त्याच माध्यमातून समाजामध्ये काही आमच्याकडून जे मदत लागते, तुमच्या माध्यमातून जे मदत येते ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो। आणि जास्त काही बोलणार नाही, वेळ भाऊचा कमी आहे, भाऊला पुन्हा पुष्कळ प्रोग्राम आहे, तर एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। अगदी 2 शब्दामध्ये या ठिकाणी शिवसंकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश ठुसे यांनी आपली कल्पना मांडलेली आहे। आणि आपण ज्यांच्याबद्दल ज्यांची वाट बघत होतो, आणि खरं सांगू चंद्रपूरचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं जे एक आवडतं लाडकं नेतृत्व म्हणजे आमचे सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार। आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्या शब्दाकडे प्रत्येकाचं मन लागलेलं आहे। शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो। शब्दांची पूजा करत नाही मी, माणसासाठी आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या गावात प्रकाश देतो, त्यांच्या गावात प्रकाश देतो, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुधीरभाऊ। आणि मी यांना विनंती करते की त्यांनी आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपलं या ठिकाणी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार। भारत माता की सर्वांचे हात वरती गेले पाहिजे। फक्त सूट त्यागाच आहे ज्याच्या हातामध्ये शक्ती नाही। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। शिवसंकल्प सामाजिक बौद्धिशीय संस्था बावपेठ द्वारा आयोजित या शिवजयंती समारोहामध्ये उपस्थित भागवताचार्य माननीय आदरणीय श्री मनीषजी महाराज, भारतीय जनता पार्टीचे या महानगराचे उत्साही अध्यक्ष श्री राहुलजी पावडे, महानगराचे महामंत्री युवा नेते प्रज्वलजी कडू, भारतीय जनता पार्टी बाबूपेठ मंडळाचे अध्यक्ष संदीपजी आगगावे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे श्री आकाशजी ठुसे, सौ पल्लवीताई आकाश ठुसे, मंचावर उपस्थित दिनेशजी रामानुजवार, सोहमजी बुटगे, विशाखाताई सारणे, सुनीलजी डोंगरे, डॉक्टर प्रमोद जो अफजल खान लाखोचं सैन्य घेऊन विजापूरच्या दरबारातून विडा उचलून आला होता, मैं तो शिवा को जिंदा या मुर्दा पकडूंगा। अहंकार, रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये रावणीय अहंकार होता। आणि अफजल खान येताना आतंक दहशत करत आला। रस्त्यावर असणाऱ्या लोकांना हंटरनी मारायचा, चापकानी मारायचा, तलवारीने इजा करायचा। आणि असा हाकार माजला की गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात आली। त्राही त्राही त्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज युक्ती शक्ती भक्तीचा संगम होते।
वाघ नका तर त्या माझ्या 12 फुटाच्या छत्रपतीमध्ये आहे. सौभाग्य आहे की मी ते उभं करू शकतो. हे माझं सौभाग्य आहे की श्रीशैलम 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जेव्हा द्वंद्व जागा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं रे हे आमचे शूर मराठे चाकरी करतात, यांना स्वतःचा स्वाभिमान नाही, कोणी औरंगजेबाची, कोणी या विजापूरच्या आदिलशाहीची, का आमच्या रक्तामध्ये प्रभू राम, भगवान कृष्ण, भगवान महादेव यांची वीरता नाही. मनामध्ये द्वंद्व तयार झाला, मन बेचैन झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा कावगचं श्रीशैलमचं जे जंगल, जिथं मोठ्या प्रमाणावर वाघाची संख्या, तिथं त्यांनी तपश्चर्या केली. मी सौभाग्यशाली आहे की त्याच महादेव भक्त असतात माझ्या हातात पंथी घेऊन जे जे म्हणून वाईट असेल ते नष्ट करण्याचा मी संकल्प करेल. दुनिया बदलने वाला, देश को आगे बढ़ाने वाले को ढूंढो मत, एक बार अपने आप को आईने में देख लो, दुनिया को आगे बढ़ाने वाला आपको आईने में दिख जाएगा. स्वतःची शक्ती ओळखा आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत समाजाला पुढे नेण्याच्या संकल्पामध्ये आपलेही योगदान द्या. हेच खरं शिवत्व आहे, हेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार आहे. खूप खूप धन्यवाद. शिवरायांचं 8वावा चरित्र, शिवरायांचा 8वावा प्रताप. आदरणीय भाऊंनी या ठिकाणी जय भवानी जय शिवाजी प्रचंड ऊर्जा देणारा हा मंत्र आणि भाऊंनी केलेलं कार्य सर्व ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वाघनगर शिवप्रेमींसाठी उपलब्ध करून दिलेले आणि त्याचबरोबर श्रीशैलमला बांधलेलं मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी भाऊंचं उद्घाटन मनोगत झालेलं आहे. आणि त्यानंतर आपला मंच इथे उद्बोधनाचा मार्गदर्शनाचा प्रवाह असा सुरू राहील. तेव्हा आपण आपापल्या ठिकाणी बसावं. या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले मनीष महाराज आणि या इंग्लज भवानी वार्डातील सर्व शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आणि छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, नमो पार्वतीपते, हर बोला हर हर महादेव, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की. आता कसं वातावरण अगदी प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतंय आणि अगदी लहान आहे. नंतर जेव्हा त्याचे क्लासेस सुरू झाले, आमचे वर्ग सुरू झाले, मनामध्ये खूप भीती वाटत होती. कारण ज्या मुलीनं 10वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण जे पूर्णपणे मराठी माध्यमातून घेतलेलं आहे आणि 11वी 12वी मध्ये विज्ञान या विषयाची निवड करत आहे, ज्यामध्ये संपूर्ण विषय हे इंग्रजी माध्यमातून असणार आहे, मी पास होईल का, मी यशस्वी होईल का, मला हे जमेल का, असे सगळे प्रश्न मनामध्ये गरा फिरत होते. आणि माझा आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांचा जर आवाज त्या डीजे ज्या ठिकाणी वाजत आहे त्या लोकांपर्यंत जात असेल तर मी त्यांना आवर्जून विनंती करेन की कृपया जो डीजे सिस्टमचा आवाज आहे तो म्हणताय औरंगजेब तिकडून म्हणणार ठीक आहे मेल करून देतो. मेल कशाला, व्हॉट्सअपला द्याना पाठवून. नाही हो, एवढा वेगवान काळ नव्हता तो. आता अभ्यास आहे शिवचरित्राचा, अतिशय दांडगा अभ्यास आहे आणि म्हणून आपल्या या अभ्यासाला, आपल्या या वक्तव्याला आम्ही वंदे वंदे. सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. शिवसंकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था जयंती में भाग ले
से बोलिए जय श्री राम। तो जय 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 बजरंग बली।